नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपले पहिले नवीन यूट्यूब चॅनलचे चालू करत आहे. त्यामध्ये आपण इंग्लिश ग्रामरचा पहिला टॉपिक शिकणार आहोत. टॉपिकचे नाव आहे आर्टिकल्स. आर्टिकल्स म्हणजे उपपदे. आर्टिकल्समध्ये आपण बघणार आहोत आर्टिकल्स म्हणजे काय. आर्टिकल्स म्हणजे सामान्यतः काय, तर सामान्य नामापूर्वी येणारा शब्द म्हणजे उपपद म्हणजेच आर्टिकल होय. इंग्रजी भाषेमध्ये काय होतं, 3 उपपदे आहेत. कोणते कोणते 3 उपपदे आहेत त्यामध्ये? ए, ॲन आणि द. तर मग आपण आज बघणार आहोत ए हे उपपद कोणत्या नियमानुसार भरता येतात आणि कोणत्या शब्दापुढे ए हे उपपद आपल्याला भरता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ए हे उपपद भरायचे असल्यास रिकाम्या जागेनंतर सामान्य नामाची सुरुवात ए, आ, ई, ए, ॲ, ओ यापैकी म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू पैकी कोणत्याही एका स्वरोच्चाराने होत नसेल इथं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बघायचं आहे. होत नाही आहे त्याची सुरुवात कोणत्याही याने स्वरोच्चाराने होत नाही आणि ते एकवचनी आहे. एकवचनी असेल तर त्या रिकाम्या जागेत ए हे उपपद वापरावे. तर आपण काय करणार आहे, त्या रिकाम्या जागेमध्ये ए हे उपपद वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो? अ ट्री, अ पेन, अ युनियन, अ युनिफॉर्म. परत एकदा सांगतोय, अ ट्री, अ पेन, अ युनियन आणि अ युनिफॉर्म. इथपर्यंत सर्वांना कळाले असेल. तर आपण ॲन हे उपपद कसे भरण्याचे ते बघायचं आपल्याला. ॲन हे उपपद भरावयाचे नियम काय काय आपण बघूया. रिकाम्या जागेनंतर सामान्य नामाची सुरुवात अ, आ, ई, ए, ॲ, ऑ म्हणजेच ए, ई, आय, ओ, यू यापैकी म्हणजेच या स्वरापैकी कोणत्याही एका स्वराने होत असेल आणि ते एकवचनी असेल तर त्या रिकाम्या जागेत ॲन हे उपपद वापरावे. तर आपण काय करू शकतो, त्यामध्ये ॲन हे उपपद वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल, ॲन ॲपल